हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत कीवर्ड्स. ओके, तर जसं की आपण बघितलं कॅरेक्टर, व्हेरिएबल, कॉन्स्टंट्स, राईट. आता आपण जे कीवर्ड्स, तर एकदम सिंपल भाषेमध्ये आपण शिकणार आहोत याला. तर हे जे काही कीवर्ड्स असतात, सर्वप्रथम स्टडी करण्याच्या पहिले ना त्याचा अर्थ समजून घ्यायचा शब्दांचे, राईट. तर हे जे बोलतं कीवर्ड्स, की आणि वर्ड्स, राईट्स, हे दोन शब्द आहेत, राईट. कीवर्ड्स, की म्हणजे काय रे? तर की म्हणजे काय की जे फिक्स असतात, राईट. ह्या की आहेत, राईट, अशातलं. तर हे एक प्रीडिफाईन्ड सेट ऑफ वर्ड्स असतात, राईट. प्रीडिफाईन्ड सेट ऑफ वर्ड्स. प्रीडिफाईन्ड म्हणजे काय की सपोज तुम्हाला एक कुठला तरी जॉब बनवायचा आहे, ठीक आहे, राईट. पण ते बनवण्यासाठी तुम्हाला हे एवढंच मटेरियल उपलब्ध आहे, हेच यूज करून, हे तुम्हाला जसं यूज करता येईल तसं करा, बट याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं मिळणार नाही, राईट. हे शक्य असेल तुम्हाला हे सर्व यूज करा, किंवा यातलं दोनमध्ये जर तुमचं काम होत असेल तर दोनमध्ये करा, बट यू वोंट गेट एक्स्ट्रा, राईट. ते फिक्स एक प्रीडिफाईन्ड सेट्स आहेत, प्रीडिफाईन्ड सेट ऑफ कीवर्ड्स, राईट. तर अशाच प्रकारे म्हणजे कीवर्डचा एक ग्रुप आहे, ओके, त्याला कीवर्ड्स म्हणतात, जे की आपल्याला सीनं दिलेले आहेत. तर सीनं दिलेले असे काहीतरी पर्टिक्युलर कीवर्ड्स आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत. फक्त आजच्या पुरतं की हे सेट ऑफ प्रीडिफाईन्ड वर्ड्स आहेत. प्रीडिफाईन्ड म्हणजे पहिलेच ते डिफाईन्ड केलेले आहेत, ओके. तर हे झालं कीवर्ड्सबद्दल. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉन्स्टंट. मित्रांनो, कॉन्स्टंट म्हणजे काय? आता सध्या आपण काही दिवस थेरॉटिकलच शिकणार आहोत. एकदा प्रोग्रामॅटिकली सुरू झालं याचं इम्प्लिमेंटेशन की मग नंतर सर्वच हळूहळू आयडिया क्लिअर होत जातील. तर कॉन्स्टंट म्हणजे काय? आता कॉन्स्टंट म्हणजे जसं सांगितलं की बाबा फिक्स असतं, राईट. त्या कॉन्स्टंटचे दोन प्रकार असतात ॲक्च्युली. एक असतं प्रायमरी कॉन्स्टंट आणि एक असतं सेकंडरी कॉन्स्टंट. तर हे जे सेकंडरी कॉन्स्टंट्स आहेत हे आपल्याला खूप डिटेलमध्ये बघायचे आहेत. हे नंतर एक तर याचं एक सेपरेट एक चॅप्टर आहे, राईट. तर आज आपण सुरुवातीला हे बघू, इंटिजर, रिअल आणि कॅरेक्टर. तर प्रायमरी कॉन्स्टंटमध्ये तीन असतात, इंटिजर, रिअल आणि कॅरेक्टर. आणि हो, हे जे काय तुम्ही शिकता ना, एवढं बाहाड करायचं, एवढ्या वेळेस व्हिडिओ बघायचे किंवा एवढ्या वेळेस याच्या नोट्स वाचायच्या ना की एकदम परफेक्ट व्हाल तुम्ही, ओके. कुणी जर विचारलं एकदम प्रायमरी कॉन्स्टंट काय, तर लगेच लक्षात आलं पाहिजे इंटिजर, रिअल आणि कॅरेक्टर. तर हे काय इंटिजर आहे, काय रिअल आहे, काय कॅरेक्टर आहे, सर्व शिकणार आहोत. तर इंटिजर कॉन्स्टंट, ओके, त्याचे रूल्स असतात मित्रांनो, ओके. म्हणजे की जसं आता एक एक्झाम्पल देऊ इच्छितो इथे. सपोज एकदम बेसिक एक्झाम्पल आहे, एक प्रत्येक ठिकाणी हेच यूज करतात. जसं एक नाव आहे, ओके, ह्युमन नेम, राईट. हे असू शकतं राजू, राईट, किंवा गजू, किंवा असं काहीतरी. बट तिथं तुम्ही असं मंकी, डंकी असं काही घेऊ नाही शकत, राईट, कारण त्याला रूल्स आहेत. तर तसेच जर का तुम्हाला इंटिजर कॉन्स्टंट, राईट, जर का डिक्लेअर करायचे असतील, यूज करायचे असतील, तर त्याचेसुद्धा एक रूल आहेत. तर इंटिजर कॉन्स्टंट म्हणजे काय हे बघू आपण, ओके. तर रूल नंबर 1, an integer constant must have at least one digit. म्हणजे ओके की ॲटलिस्ट इंटिजर, सर्वात पहिले जसं इंटिजरचं सांगितलं होतं मी, राईट, आपले जे डिजिट असतात 0 to 9, ओके, वी कॅन कन्सिडर ॲज अन इंटिजर कॉन्स्टंट, राईट, ओके. ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे, ही 800 ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे, ही 9 ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे, 0 ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे. हे काहीतरी रिप्रेझेंट करते ना कॉन्स्टंट व्हॅल्यू. ही 800 आहे, ती 9 आहे, हे 0 आहे, हे 009 आहे, जे असेल ते, राईट. तर ह्या तुमच्या इंटिजर व्हॅल्यू आहेत, राईट. ही एक इंटिजर व्हॅल्यू आहे. तर पहिला रूल काय म्हणतो की ॲन इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 or more digit. आता जर ब्लँक असेल तर हा इंटिजर कॉन्स्टंट नाही ना. आता जेव्हा त्याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू होते तर हा आहे इंटिजर कॉन्स्टंट, पहिला रूल, राईट. आणि इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 digit, ओके. सेकंड रूल काय म्हणतो, इट मस्ट नॉट हॅव डेसिमल पॉईंट. तर मित्रांनो, जास्त तुमचे आता बघितलंच असाल तुम्ही की फ्लोटिंग नंबर्स, राईट, हे पॉईंट द्याल्यानंतर हा एक फ्लोटिंग नंबर्स बनतो, राईट. याला मराठीमध्ये तर हां, तर जर का याच्यामध्ये तुम्ही पॉईंट्स देसाल, डेसिमल पॉईंट असेल तर हा इंटिजर व्हॅल्यू नाही होणार, राईट. असं
राईट. आता समजा 999 जर का घेतली, याच्यामध्ये जर का पॉईंट्स असेल तर हे इट इज नॉट इंटिजर. नाऊ इट इज इंटिजर. ओके. तर इट मस्ट नॉट हॅव डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट त्याच्यामध्ये नसला पाहिजे. नंतर इट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. राईट. बघा हे जे नंबर्स असतात ना इंटिजर, याला तुम्ही निगेटिव्ह पण 999 बोलू शकता किंवा पॉझिटिव्ह बोलू शकता. जर का नसेल ना तर बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह असतं. राईट. तर पॉझिटिव्ह 999 किंमत आहे याची, असं जसं की जनरली. राईट. हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर हे जे सांगितलं, इफ नो साईन प्रिसीड, म्हणजे सुरुवातीला जर का त्याच्या साईन नसेल, प्रिसीड सिन्स सॉरी if no sign precede an integer constant is assumed to be a positive. राईट. त्याला आपण पॉझिटिव्ह अझ्युम करतो जर का एखादी कुठली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन त्याच्यासमोर जर का नसेल. पाचवा रूल काय म्हणतो, नो कॉमाज अँड ब्लँक्स आर अलाउड विदिन द इंटिजर कॉन्स्टंट. म्हणजे काय की आता इथे जर का कॉमा दिला, हे नाही अलाउड. राईट. किंवा स्पेस हे पण नाही अलाउड. राईट. इंटिजर कॉन्स्टंटमध्ये. राईट. त्याच्यानंतर म्हणतं की द अलाउएबल रेंज फॉर द इंटिजर कॉन्स्टंट. एक रेंज आहे मित्रांनो त्याला, की इंटिजरचं कॉन्स्टंट जसं असतं ना 100 किलोमीटर 200 किलोमीटर. राईट. रेंज म्हणजे काय रे, रेंज म्हणजे 0 टू सपोज ही जी काय रेंज असेल 100, याला रेंज म्हणतो ना. म्हणजे ही मिनिमम व्हॅल्यू 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 100, ही एक रेंज झाली. राईट. अशा प्रकारे. तर ती रेंज जर का असेल तर आता समजा इथून सुरू होतं 0. राईट. इकडे 1 2 3. राईट. पण इकडे काय होतं मित्रांनो, -1 -2. राईट. बरोबर ना. असं तर ही रेंज म्हणजे असं हे मायनस मायनस जर का करत गेलात इकडे, तर -3276 टू पॉझिटिव्ह. मग इकडे कधीपर्यंत की जोपर्यंत तुमचं 32768 होत नाही. राईट. ती रेंज नुसते लक्षात ठेवायचं आहे. राईट. याचा काही उपयोग आहे नंतर, पण सध्या तर ॲज अ बिगिनर फक्त लक्षात ठेवा की एवढी रेंज असते. राईट. म्हणजे ओके. बट इट्स डिपेंड ऑन. पण परत त्याच्यानंतर हे जे करून ठेवलं आहे ऑरेंज याच्यामध्ये, की तुमची ही जी रेंज आहे, ओके, त्याच्यानंतर परत बोलते की बट इट्स डिपेंड ऑन द प्रोसेसर. सी प्रोग्राम अप्रूव्ह होईल की 32768 टू 32767. राईट. पण तरी पण हे मागे पुढे व्हॅरी होतं, बदल असतात त्याच्यामध्ये, डिपेंड्स ऑन द युअर प्रोसेसर. बट तुम्ही हे जस्ट माहिती म्हणून असू द्या, बट याची रेंज जनरली ही असते. ओके. तर मी काही एक्झाम्पल दिले आहेत. बघा आता पहिला रूल काय म्हणतो की आता हे जर का एक्झाम्पल पास आहे की फेल आहे बघायचं झालं की 10007. राईट. तर अन इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. राईट. याच्यामध्ये किती डिजिट आहेत मग, 1 2 3 4 5 डिजिट आहेत. म्हणजे पहिला रूल फुलफिल झाला. इट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1, मस्ट नॉट हॅव डेसिमल पॉईंट. राईट. तर याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाहीच आहे. ओके. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाहीच आहे. त्याच्यानंतर तिसरा, इट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. राईट. तर नसला तर आपण त्याला बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह म्हणतो. जे चौथा रूल, इफ नो साईन प्रिसिड्स, याच्यात साईन नाही आहे प्रिसिड्स, म्हणून इट ॲज्युम ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे तिसरा रूल पण पास झाला आणि चौथा पण पास झाला. पाचवा, नो कॉमाज आर ब्लँक्स आर अलाउड, तो नाहीच आहे. पाचवा पण पास झाला. आणि द अलाउबल रेंज, बघा ही रेंज त्याच्या रेंजमध्ये आहे ना. राईट. तर मग हा पण त्याच्यामध्ये पास झाला आहे, कारण याच्यापेक्षा लहान नाही आहे आणि याच्यापेक्षा तो मोठा नाही आहे, 32767 राईट. सेकंड जर का घेतलं तर -123 1233 हे पण या सर्व रूलमध्ये बसतं. जर इट कॅन बी आयदर हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, तर निगेटिव्ह आहे. बाकी रूल्स म्हणजे एक डिजिटर आहे, त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, प्रेसिडन्स मायनस साईन आहे. राईट. नो प्रॉब्लेम. ब्लँक आणि कॉमा नाही आहे आणि या रेंजच्या मध्ये आहे, विदिन द रेंज आहे. राईट. बट हे बघा नॉट व्हॅलिड. हे काय म्हणतं की पहिला रूल, ॲन इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट आहे, डेसिमल पॉईंट नाही, म्हणजे दुसरा पण पास आहे, तिसरा पण पास आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह असतं. पाचवा पण पास आहे, नो कॉमाज अलाउड. बट रेंज जर का मिसाल ना मित्र, तर हे बघा इथं -3 to 6 एकानं वाढला. ॲक्च्युली 7पर्यंतच अलाउड आहे, पण ते 6 सेट आहे म्हणून नॉट व्हॅलिड, रेंजच्या बाहेर गेलं. 0 जर का नुसतं असेल तरी व्हॅलिड आहे, ॲटलिस्ट 1 डिजिट आहे.
त्याच्यानंतर हा याच्यापेक्षा कमी झाला आहे, राईट. बघ 32768 पाहिजेत होता, तर हा 79 झाला आहे, राईट. कमी म्हणजे इथं 7 नाही होणार बरं का, राईट. कारण की हे बघा ही इकडे हे वाढत जाते ना, हे जे मायनस ज्यावेळेस असतं, राईट, तर इकडे हे -2, राईट, -3, राईट, असं करता करता म्हणजे जेवढं मायनस वाढलं तेवढं ते कमी होत चालतं ॲक्च्युली मायनसमध्ये, राईट. या जेवढे नंबर वाढत जातात तेवढी त्याची व्हॅल्यू कमी होत जाते ऑब्वियसली. तर हे झालं इंटिजर कॉन्स्टंटबद्दल. आता समोर बघणार आहोत की रिअल कॉन्स्टंट म्हणजे काय. तर मित्रांनो बघा इंटिजर आणि रिअलमधला फरक. आता ह्या ज्या व्हॅल्यू असतात ना 1, ही झाली इंटिजर व्हॅल्यू, राईट. पण पॉईंट ज्यावेळेस होतो ना, हे झालं याला फ्लोट नंबर म्हणतो आपण, हे ना फ्लोटिंग पॉईंट. तर त्यालाच रिअल किंवा फ्लोट हे 2 सिनोनिम्स आहेत. ओके, तर आत्तापर्यंत आपण हे बघितलं इंटिजर. आता बघत आहोत फ्लोट व्हॅल्यू कशाच असतात, राईट. ओके, तर द रिअल कॉन्स्टंट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट. जसं की मी सांगितलं, त्याच्यामध्ये परत 2 प्रकार असतात, फ्रॅक्शनल फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर हे दोन्ही फॉर्म आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी पण याचा यूज काय, राईट. बघा, तर ज्यावेळेस तुम्हाला इंटिजर कॉन्स्टंट कधी यूज करू, सपोज आता एखाद्याचं एज जर का असेल, ते फ्लोटिंगमध्ये असतं का की 31.2 31.3 नाही, मग त्यावेळेस काय घ्यायचं, इंटिजर व्हॅल्यू घ्यायच्या. बट कुणाचं जर का वजन बघायचं झालं तर हे असू शकतं ना, म्हणजे 1 किलो 600 ग्रॅम, राईट, म्हणजे पॉईंट असतं त्याच्यामध्ये. तर त्या हिशोबानं हे तुम्हाला यूज करावं लागणार आहे भविष्यात, त्याच्यासाठी हे असतं, राईट. तर आपण इंटिजर आणि रिअलचं बेसिक इंट्रोडक्शन बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रिअलचे 2 फॉर्म वेगवेगळे, फ्रॅक्शनल फॉर्म काय आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काय. थँक्यू.